मुझे मेरे दोस्तों ने डेयर दिया है कि एक रैंडम लड़की का है ना, मुझे इंस्टा आईडी चाहिए। मैं इंस्टा ही यूज नहीं करती हूँ। तर गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपली आज सेकंड नाईट होती, तर मी आज एक संध्याकाळी ना कॅमेरा हातात घेतला आणि शूट करायला लागलोय. कारण कॉन्टेंट ऑलरेडी आपण आहे ना काल शूट केला होता. तर आपण आहे ना असंच एक एफसी रोडला गेलतो आणि एक चॅलेंज घेतलं होतं की लोकांमध्ये ना आपला कॉन्फिडन्स कसा बूस्ट करायचा, कितपत आपल्याला आहे ना त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन लॉंग बोलता येते आणि किती जण मराठी कॉन्टेंट क्रिएटरला सपोर्ट करतील. सपोर्ट कसा, तर एक सबस्क्राईब करून किंवा त्यांना आपले व्हिडिओ आवडतात आहे का त्यांना विचारून, किंवा ते मराठी कॉन्टेंट क्रिएटर किती कॉन्टेंट क्रिएटर असे की ते मराठीत त्यांचा प्लॅटफॉर्म सोशल मीडियावर रन करतात आहे. तर आपल्याला त्यात एक मुळशी पॅटर्न मधला त्याचं नाव मला अजून पण येत नाही, त्यांनी सांगितलं होतं, तो एक भेटला होता. त्याच्यानंतर आम्ही अजून एक आम्हाला दुसरे मराठी कॉन्टेंट क्रिएटर भेटले आणि त्यांनी आम्हाला डेअर दिले की एका रॅन्डम मुलीची इन्स्टा आयडी मागून दाखवा. तर असे भन्नाट दोन तीन किस्से झाले. तर ते पण आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये शेअर करतोय. तर नक्की बघा एक मराठी कॉन्टेंट क्रिएटरचा कॉन्फिडन्स बूस्टिंग ब्लॉग. तर चला, नक्की आवडेल तुम्हाला. काका नमस्कार, 2 मिनिटं पाहिजे तुमचे. नाही एक्सक्यूज मी, 2 मिनिटं भेटू शकतो का? मी एक मराठी कंटेंट क्रिएटर आहे, युट्यूबवर माझा चॅनल आहे. तर तुम्ही कंटेंट बनवता का? नाही, आम्ही काहीच कोणच नाही बनवत. तर मी 2-3 महिने झाले चॅनल चालू करून. तर तुम्ही सपोर्ट करू शकता का? सबस्क्राईब करायचे करा ना, माझा चॅनल आहे. तर मित्रांनो, आपल्याला आपले मराठी बांधव भेटलेत आणि त्यांनी सपोर्ट दाखवलाय. अभिजित मी टाकतो, तुम्हाला काय रिव्ह्यू द्यायचा असेल तर देऊ शकता. मराठी जे नवीन क्रिएटर येतात आता, तर त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की त्यांनी काय, कसं असतं माहिती आहे का, मराठी माणूस असतो चार लोकांच्यात जाऊन त्यांना ना बोलता येत नाही. माझं पण फर्स्ट टाइम आहे आणि एवढ्या क्राऊड मध्ये, तर मी ट्राय केले नाही का, मी थोडं ब्रिदिंग एक्सरसाइज करून पण आलो. ठीक आहे, तुम्ही करत राहा, आम्ही पाठीमागे आहे, सपोर्ट येऊ. ठीक आहे. हा वाला हा यस, थँक्यू. पहिले सबस्क्रायबर. एक्सक्यूज मी, 2 मिनिटं देऊ शकता का? 2 मिनिटं ऐकून आहेत, सॉरी. 2 मिनिटं देऊ शकतो का? एक मराठी हिंदी. कहाँ से आए तुम? यूपी से. तो मैं एक है ना एक यूट्यूबर हूँ. मैं एक चैनल ओपन किया है, जस्ट 2-3 मंथ्स हुआ है. तो तू सपोर्ट करू शकतो का? एक तू चालू केला का चॅनल वगैरे? तुझं काय चॅनल नाही ना? सपोर्ट कर ना प्लीज, एक सबस्क्राईब करून. अभिजीत माळसकर. काम ढूंढ रहा है कि काम पे आए है तू? मतलब धंधा करता है क्या? देखो भाई, इतना कम उम्र में ये बंदा इधर आया है और खुद का इनकम सोर्स ओपन कर रहा है. अनसब्सक्राइब मत करा, बहुत नीचे के लेवल से आए हो भाई. मतलब तेरे को तो पता रहेगा, तुम्हारे इधर तो बहुत यूट्यूबर होंगे. यूपी में, बिहार में, एमपी में बहुत ज्यादा रहते हैं. अभी वो इंडियन एस्ट्रोनॉल था, पता नहीं, इंडियन एस्ट्रोनॉल तो देखता है कि इंस्टा पे उसका रील वगैरह. हाँ, वो वायरल हुआ था अभी. तो चल भाई, टेक केयर. एक्सक्यूज मी, हिंदी मराठी दोन्ही पण ना. मी एक मराठी ब्लॉगर आहे, माझं नाव अभिजित माळसकर आणि मी ना 2-3 महिने झाले चॅनल चालू करून. तर तुम्ही पण चॅनल चालू केला ना? यस 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 किती दिवस झाले तुम्हाला? दिस इज आवर, क्या नाम है आपका? अभिजित माळसकर. अभिजीत माळसकर. दिस इज आवर मराठी ब्लॉगर. यस, Yes, am I yes, right? yes. सो आपने कंटेंट कब से चालू किया है? जस्ट 3 मंथ्स बिफोर. जस्ट 3 months बिफोर. Yes. और आपको क्या रिस्पॉन्स आ रहा है? रिस्पॉन्स तो अच्छा आ रहा है, बैड भी आ रहा है, गुड भी आ रहा है. बैड के बारे में तो मैं सोचता नहीं कभी, जो गुड है उसको पिकअप करता हूँ और आगे बढ़ता हूँ. अभी मैं मेरा कॉन्फिडेंस लेवल बूस्ट करने के लिए ना इधर पब्लिक में शूट कर रहा हूँ. Yep. बट अच्छा लग रहा है, थोड़ा सा ब्रीदिंग एक्सरसाइज करके आया हूँ. ब्रीदिंग एक्सरसाइज से, सच बात बोलूं, ब्रीदिंग एक्सरसाइज से कुछ नहीं होता. सबसे बेस्ट होना चाहिए आपका कॉन्फिडेंस. यस. यस. सो ठीक आहे, चला. तर आहे ना तुम्ही सपोर्ट करू शकता की एक सबस्क्राईब करून फक्त. या वाय नॉट. आपल्या मराठी माणसाला सबस्क्राईब नाही केलं
तर कसं होणार आपलं? बरोबर आहे का नाही? हा चला करा. सर चला आपण करूया त्याला सबस्क्राईब. काय कुठले तुम्ही प्रॉपर पुण्याचे? येस, फ्रॉम पुणे इटसेल्फ. मी शिरूरचा आहे. शिरूर. रांजणगाव गणपती यूट्यूब. हाँ यूट्यूब. सो भाई के हम पेज पे जाते हैं और देखते हैं क्या नाम है इनका, काय नाव आहे? अभिजित माळेसकर. तर चला तुम्हीच टाईप करा आणि तुमच्या हस्तेच आपलं उद्घाटन होऊ द्या सबस्क्रायबरचं. उद्घाटन तर झालेलंच असणार आहे, पण अजून काय 476. यप. धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद. काहीतरी एक मराठी मुलगा काहीतरी करायला बघतोय आणि असे मराठी बांधव भेटले. मला पहिला मुलगा भेटलाय की ज्याने ना आपलं काहीतरी कुठेतरी कॉन्टेंट क्रिएशन चालू केले आणि ही खूप काळाची गरज आहे. नोकऱ्या बिकऱ्या करून काही फायदा नाहीये. सरकार कुठं किती लफडे करते तुम्हाला माहित नाही. त्यामुळे कॉन्टेंट क्रिएशन बनवा, आपला ब्रँड बनवा स्वतःचा आणि त्यातून आपला इन्कम सोर्स उत्पन्न करा. तर चला जाऊ दे, कट करू. स्टार्ट. गाइस वीडियो एंड तक देखना क्योंकि अभी सबसे खतरनाक चैलेंज होने वाला है. एक कंटेंट क्रिएटर दूसरे कंटेंट क्रिएटर को एक डेयर देने वाला है. क्या पता है? क्या एक्सपेक्ट कर रहे हो मेरे से? डेयर पता है कुछ? नहीं, अभी तो एक्सपेक्ट नहीं कर रहा हूँ. हम जस्ट अभी नए मिले हैं. सो मैंने इनको बोला है थोड़ा नहीं so, अभी ठीक है. तो आपको डेयर क्या है पता है? कि किसी भी रैंडम लड़की को जाके उनकी इंस्टाग्राम आईडी पूछ लो. बहुत भी नहीं बड़ा बोला है आपको मैंने डेयर. बस रैंडम गर्ल को जाके इंस्टाग्राम आईडी मांगे और कुछ नहीं. आपकी ये डेयर होने वाली है अभी. एक्सेप्ट. तो चलो जाके देखते हैं कि क्या ये डेयर कंप्लीट कर पाते हैं हमारे. लेट्स गो. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. हेलो, हाय. मुझे एक डेयर मिला है. एक्चुअली आई एम कंटेंट एंड मुझे मेरे दोस्तों ने डेयर दिया है कि एक रैंडम लड़की का है ना, मुझे इंस्टा आईडी चाहिए. मैं इंस्टा ही यूज नहीं करती हूँ. कांग्रेट्स. एक्सक्यूज मी सर, तुम्ही मुळशीपेठेमध्ये काम केले ना? मी एक मराठी कंटेंट क्रिएटर आहे. मला 3 महिने झाले कंटेंट चालू करून युट्यूबवर. तर तुम्ही एक सबस्क्राईब करू शकता का एक मराठी कंटेंट क्रिएटर होतं? काय करायचं? माझं एक युट्यूबला पेज आहे अभिजित माळेसकर म्हणून. तर तिथे फक्त एक सबस्क्राईब करायचं आणि तुमचं असं दाखवून द्यायचंय की तुमचा या पेजला सपोर्ट आहे बाबा, की वर्ग पुढे गेलं पाहिजे काय ते नाही का. मराठी माणूस मला लिंक पाठवते ती, मग मी सबस्क्राईब करेन. ठीक आहे. तुमचं पण मला तुमचं नाव मला आता माहित नाही. अक्षय टंचाळे. अक्षय टंचा आहे ना? ठीक आहे, थँक्यू. येस. एक्सक्यूज मी एक मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे. तर मला आहे ना डेअर भेटली आहे एका मुलीची, रॅन्डम मुलीची ना इन्स्टा आयडी मागून दाखव. तर देऊ शकता का तुम्ही? तर फायनली मित्रांनो आम्ही होप सोडला होता, पण भेटली आम्हाला इन्स्टा आयडी. मी एक मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे. मला आहे ना 2 ते 3 महिने झालेत. मी व्हिडिओ बनवतो युट्यूबवर माझं पेज पण आहे अभिजित माळेसकर म्हणून. डेली लाईफस्टाईल ब्लॉग आहे. मला आज 150 डेज कम्प्लीट होतं ते. त्यानिमित्ताने तर त्यानिमित्ताने मी ना FC रोडला आलो होतो नाही का. आणि आम्ही असंच आम्हाला एक इथं पुढे कॉन्टेंट क्रिएटर भेटला, त्याने आम्हाला डेअर दिले. तर थँक्यू सो मच की तुम्ही हे आम्हाला कम्प्लीट केलं. आणि माझं युट्यूबला पेज पण आहे, त्याला पण हो. एका दगडात 2 पक्षी कशाला म्हणतात मित्रांनो. डेअर पण कम्प्लीट झाला आणि युट्यूबला आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला. चांगले. आणि अभिजित माळेसकर MH SKR. तर तुम्हाला आता एक रिव्ह्यू द्यायचा आहे. एक मराठी कॉन्टेंट क्रिएटर कमी येतात ते, खूप लाजतात ते. 4 लोक काय म्हणतील याचा विचार करतात ते. तुम्ही पण बनवता का व्हिडिओ? हो, मी पण कंटेंट क्रिएट करते सध्या YouTube वरती चालू केलंय. कसं आहे तुमची फिलिंग, कसं वाटतंय, किती सपोर्ट येतो? सपोर्ट आत्ताशी सुरू केलंय, त्याच्यामुळे सपोर्टची जास्त मला अजून आयडिया नाहीये, पण पाहिजे, पुढे यायला पाहिजे. कारण मी ॲज अ कम्पेअर बघतीये ना, जे हिंदी भाषिक जास्त हो. आहे त्यांना खूप जास्त सपोर्ट मिळतोय. मग आपले लोक आपल्याला सपोर्ट का नाही करत, हा प्रॉब्लेम मला पण आहे. बरोबर, जो प्रॉब्लेम मला आला आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी ते डिस्कस करत होतो की हिंदीमध्ये ब्लॉग स्टार्ट करायचे का, पण म्हटलं नाही, काही झालं तरी आपली मराठी भाषा सोडायची नाही, आपल्याला मराठीमध्येच ब्लॉग करायचे. तर ताईंना पण तुम्ही सपोर्ट करा. तुमची आयडी सांगा. श्रावणाज, मी टॅग कराल का तुम्ही? ठीक आहे, थँक्यू. Yes.
तर मित्रांनो फायनली आता आमचं सगळं शूट होतं. म्हणजे नाही का तुम्हाला पहिल्यांदा आम्ही सांगितलं की आता आम्ही चॅलेंज घेतलं होतं की रॅन्डम लोकांना जाऊन मराठी कॉन्टेंट क्रिएटरला सपोर्ट करणार का, किंवा ते किती सोशल मीडिया यूज करतात हे बघायचं होतं आम्हाला. तर ते सगळं आमचं चॅलेंज आता कम्प्लीट झाले आणि आता चाललंय थोडंफार नाही का काहीतरी थंड बिंड घ्यावं, कारण पुण्यात ऊन पण लय वाढत चालले. तर चला माधव सोबत आहे, बदाम शेक वगैरे काहीतरी घेऊ आणि मग बघू पुढं काय ठेवतंय ते. जस्ट आता बदाम शेकवर ताव मारला आणि आता 2 फ्युचर फेमस क्रिएटर चालले ते रूमवर जस्ट त्याच्या. तर चला जाऊया. बाय बाय. चलो भेटू पुढच्या रविवारी. चला बाय बाय बाय. तर मित्रांनो तुम्हाला आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण एक मराठी कॉन्टेंट क्रिएटर आहे, काहीतरी करायला बघतोय, कारण मराठीला कोणीच सपोर्ट करत नाही. आता सध्या तुम्ही सगळीकडे परिस्थिती बघितली तर मराठीचं अस्तित्व संपत चालले. सगळे म्हणतात हिंदीमध्ये ब्लॉग करा, सगळे हिंदी पब्लिक जास्त आहे, पण नाही, आपण मराठीतच कंटिन्यू करणार आहे. आणि डेली आपलं एक अपलोड येणार, रोज एक ब्लॉग येणार आहे. 365 दिवसाचं आपलं चॅलेंज आहे, 365 डेज ब्लॉगिंग चॅलेंज. त्याच्यात कुठंच खंड नाही पडणार. रोज म्हणजे रोज व्हिडिओ येणार म्हणजे येणारच आहे. तर हा, तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया, कमीत कमी 500 सबस्क्रायबर झाले पाहिजे या 2 दिवसात. असं काहीतरी करा. बघा यार, तुमच्या नातेवाईकांना सेंड करा, तुमच्या अजून जे तुम्ही कुठं कॉलेजला जात असेल तर कॉलेजमध्ये म्हणजे मराठी पोर असतील त्यांना पाठवा, तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.